खरं म्हणाल तर महाविकास आघाडी महायुतीकडनं आतापर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत 182 लोकांची लिस्ट उमेदवारांची यादी आपल्यासमोर ठेवण्यात आली। महाविकास आघाडीकडनं काय आलं आहे काय नाही हे आपल्याला चांगलं माहिती आहे। मला वाटतं याचं कारण एक पण असू शकेल की हायकमांडकडनं नाना पटोलेंना बाजूला करून हा पुरा चार्ज देण्यात आला आहे बाळासाहेब थोरात यांच्याकडे। म्हणजे जनतेचे प्रश्न राहिले बाजूला, उमेदवार कोण द्यायचे, उमेदवार समोरच्याला का तो पाहिजे, जनतेचे प्रश्न नाही सुटले तरी चालतील, पण यांना मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असावा आणि मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यामध्ये बाळासाहेब थोरात जर आपण दिले तर कोणाची बोली जास्त लागते। सध्या बोलीवर चाललेलं आहे। म्हणजे हे मुख्यमंत्री झाले तर त्यानं काय बोली लागेल, ते मुख्यमंत्री झाले काय सांगता येईल, आणि कोणाचंच काय होत नसेल तर मी सगळंच सोडून बसलो आहे घरात पण मला काय मिळेल। म्हणजे काल परवापर्यंत महाविकास आघाडी जे जनतेसमोर प्रश्न मांडत होते आणि प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करत होते, महायुतीवर जे टीका करत होते, आज असा प्रश्न येतोय की जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून फक्त आणि फक्त खुर्ची हे मिळवण्यासाठी एक राजकारणाची ही नांदी जी महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नव्हती तिला सुरुवात झाली। आणि त्यामुळे आता नाना पटोलेंना पहिला न्याय कोण देणार हा बघावं लागेल, कारण त्यांनी आतापर्यंत लीडरशिप करत आले, काँग्रेसच्या बाजूने खेळत आले, पण त्यांना कोणीतरी न्याय दिला पाहिजे। आणि दुसरीकडे जर बघाल तर पैसा आणण्याचं म्हटलं जातंय तर मी एक मागणी करेन आज की कर्नाटक आणि तेलंगणा बॉर्डर ही सीज करण्यात यावी। म्हणजे एक ऑथेंटिक असलेल्या रिपोर्टवरनं मी सांगेन की ही उद्या आम्हीही निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करतोय की कर्नाटकाकडनं आणि तेलंगणाकडनं काही पैसे आलेत आणि हे पुढे येणार आहेत, त्यासाठी ह्या दोन्ही बॉर्डरवर ह्या सील केल्या जाव्यात। त्याच्या तिकडनं येणारं प्रत्येक जे व्यक्तीसाठी असेल गाड्यांसाठी असेल त्याची चेकिंग व्हावी। कारण काय होतंय की एकीकडे कुठेतरी बोट दाखवायचं, जनतेचं मीडियाचं सगळ्यांचं लक्ष एकीकडे घेऊन जायचं 5 मिळाले म्हणून। आता त्या दिवशीच बघितलं पुण्याला त्यांनी सांगितलं 5 करोड मिळाले, उबाटाचे प्रवक्ते म्हणतात 25 मिळालेत आणि बाकीचे गुढे डोंगरात गेले, आणि राष्ट्रवादीचे जे आहेत ते म्हणतायत 15 मिळालेत। म्हणजे त्यांच्यामध्ये आपापसातच सांगड नाही आहे की 15 आहेत की 25 आहेत। याच्या अगोदर 50-50 कोकलून त्यांनी आपले वर्ष काढली, 2.5 वर्ष काढली। 50-50 मी हा प्रश्न विचारला होता, 50च का, 60 का नाही, 40 का नाही। म्हणजे सगळं उठून संपूर्ण राजकारण जर आता बघितलं तर निवडणुका आल्यानंतरही जनते यांचं राजकारण एकाच पॉईंटवर येऊन थांबते, ते म्हणजे पैसा। मला काय मिळणार, मी काय करणार आणि पैसे कुठून काढणार। आणि या आमच्याकडनं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काम केलं त्यामध्ये एक स्पष्ट त्यांनी दाखवून दिले, तुम्ही जे असतील ते आरोप करत राहा, मी तुमचं काम करत राहणार आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सणापासनं जी सुरुवात केली आहे ती आतापर्यंत विकासाची कामं केली। जोपर्यंत जनतेचा पैसा जनतेच्या घरात जाणार नाही, अगदी लाडकी बहिणीच्या त्यांचे पैसे 1,500 रुपये असतील, शेतकऱ्यांची पेन्शन असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, जो पैसा त्यांच्यापर्यंत जाणार नाही तोपर्यंत मी घरात स्वस्त बसणार नाही। हा एका मुद्द्यावर ते आजही 24 तास काम करत आहेत। आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे डोळे लावून बसलेले उबाटाचे नेते घरात बसून मी व्हिडिओ गेम कसे खेळत राहीन त्याच्यावर बघत असतात। म्हणजे आपण घरात बसायचं आणि तेवढंच काम करायचं। मी महाविकास आघाडीच्या यादीविषयी बोलतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर केली आहे माहीममध्ये। वरळीमधून 2019ला आदित्य ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता, कौटुंबिक नातं जपलेलं। मात्र आता माहीमधून अमित ठाकरेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या सेनेने महेश सामंतांना उमेदवारी दिली आहे, नातं विसरलेत का उद्धव? याबाबत एवढंच म्हणता येईल, नातं जपणारा मी अनेक वेळा यापूर्वी बोललेलो आहे। राज ठाकरे यांनी आपले विषय मांडताना सडेतोड मांडलेले आहेत। राजकारणाचा, खुर्चीचा, पैशाचा विचार न करता ते बोलले।
आज तेही निवडणुकाच्या मैदानात उतरलेले आहेत, त्यांचेही चिरंजीव माहीममधनं लढत आहेत. पण त्यांनी नातं जपलं. पण नात्याबरोबर माझा पुतण्या पहिल्यांदाच जर लढत असेल, ठाकरे परिवाराचा कोण लढत असेल, तर आपण उमेदवार देऊ नये ही एक भावना त्यांनी पाळली. पण त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव राहिले म्हणून त्याची परतफेड करण्याचं साधं सौजन्य पण ह्या उबाटाच्या प्रमुखामध्ये राहू नये, हे लाजिरवाणा प्रकार आहे. आम्हाला वाटलं होतं की नातं तरी जपतील, नातं नाही. मराठी माणसाला जपलं गेलं नाही उबाटाकडनं, नातं जपलं गेलं नाही, नातेवाईकांना भावांना जपलं गेलेलं नाही, बाळासाहेबांच्या विचारांना जपलं गेलेलं नाही. कशाचीही काही फिगर न करता फक्त खुर्ची खुर्ची आणि खुर्ची. मला मुख्यमंत्री करा, मी घरात बसेन, मी मुख्यमंत्री कसा होईल, माझा मुलगा मंत्री कसा होईल, मी आणि माझं कुटुंब, बाकी सगळे गेले तेल लावत. हा एकच प्रकार चाललेला आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणून त्यांनी ही परतफेड केली आहे राज ठाकरेंची. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता आणि मराठी माणसं ही कधीही हे विसरणार नाही. आज अमित ठाकरे म्हणाले की आम्ही युतीत असो नसो, की आम्ही एकत्र स्वतंत्र लढू की युतीत असो नसो, सत्तेत आम्ही असणार. अमित ठाकरेंच्या विरोधात तिकडनं तुमच्याकडनं सदा सरवणकर आहेत, या बाबतीत काही निर्णय घेतला जाईल की अमित ठाकरेंना मदत करण्यात? सदा सरवणकर हे आमचे यापूर्वीचे तिकडनं सिटिंग आहेत. आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा प्रभाव आहे. पक्ष म्हणून जरी संबंध कशा चांगले असले तरी त्याबाबत निवडणुका घेत असताना मात्र आमचा उमेदवार कसा उजवा आहे, त्यांनी केलेली कामं काय आहेत. आज ते सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत. तर त्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याबाबत सांगता येण्यासारखं आहे. मैत्रीपूर्ण लढत होईल का माहिती? मैत्रीपूर्ण मी म्हणत नाही, ती लढत म्हणूनच होईल. आणि जनता कौल कोणाला देईल हे आपल्या थोड्याच दिवसामध्ये कळेल. याचं कारण आहे, अगदी काँग्रेसच्या काळापासून जे म्हणतात मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो, 3 वेळा होतो, 2 वेळा होतो, सगळ्यात आम्ही सिनियर आहोत, ते प्रत्येक मतं आजपर्यंत मतं लोकांकडे मागताना आम्ही हे करू, आम्ही ते करू, पंचवार्षिक योजना राबवू, आम्हाला काहीतरी तुम्ही निवडून दिलं तर आम्ही पुढे करू. पण ही पहिली निवडणूक शिंदेसाहेब असं लढतायत की मी केलेल्या कामावर तुम्ही मला मतं द्या, हा आमचा मुद्दा आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका आम्ही काय देणार ह्या आश्वासनावर लढले. पहिल्यांदा महाराष्ट्रातली निवडणूक अशी होते, आम्ही जे काम केले त्याची पोचपावती म्हणून तुम्ही मला मतदान करा आणि मी हेच कंटिन्यू ठेवेन. आणि हेच उदाहरण त्यांनी लाडकी बहीण योजनेतनं दिले. ही योजना चालू राहणार, हा पैसा चालू राहणार, गोरगरिबांकडे जाणार. पण दुर्दैवाचा भाग असा आहे, ज्यांना 15,000 कोटी कमवायचे असतील त्यांना 1,500 रुपयाची काय किंमत. ज्यांनी पत्राचाळमध्ये 100 कोटी गेले ते 5 आणि 1,500 रुपयावर काय बघणार. त्याच्यामुळे असे असंख्य प्रकार आहेत की जनता आणि त्याचा विचार न करता मी आणि मी माझा काय मला काय मिळेल यासाठी ही लढत आहे. आणि यासाठी जर असेल तर महाराष्ट्रातली जनता हे मुद्दे विसरलेले नाहीत. असे अनेक मुद्दे आहेत की ज्यामध्ये कामं केलीत आणि ती बडबडून दाखवली पण नाही. तुम्ही विरोध करत राहा आणि आज आपण कशावर विरोध करतो हे पण विसरत आहेत. तुम्ही मला कर्नाटक किंवा तेलंगणाच्या बॉर्डरमध्ये पैसे मोठ्या प्रमाणात देऊ शकतात, बॉर्डर सिस्टम, कोण हे पैसे आणू शकतं आणि कोण हा सगळा पैसा बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आणतो? स्पष्ट सांगायचं तर काँग्रेसनी जी जबाबदारी कर्नाटक आणि तेलंगणाच्या आपल्या असलेल्या लोकांकडे दिलेली आहे त्याच्यातलं काही अमाऊंट आलं आहे, काही अमाऊंट येत राहणार आहे. म्हणून ह्या बॉर्डर सील करण्याची गरज आहे. महाविकास आघाडीकडे फक्त देशातलंच कर्नाटक आणि तेलंगणा नाही, परदेशातनं पण पैसा येतोय आणि हा परदेशातला पैसा काय पद्धतीने येतोय त्याची पण चौकशी होणं गरजेचं आहे. पण आपण दाखवताना छोटं अमाऊंट पकडलं म्हणून दाखवायचं आणि मोठं घबाड तुमच्याकडे कुठेतरी येऊन पडलेलं हे दाखवायचं, हे प्रकार चालू आहे. याचाच परिणाम म्हणून उबाटा जे सांगतंय, पण उबाटाच्या प्रमुखांना मागचे 8 दिवस मला वाटतं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना वेळ देत नाही आहेत, त्यांना भेटता येत नाही आहे. म्हणजे आपण हे सगळ्या गोष्टी बोलतोय, हिंदुत्व मी सोडलेलं नाही म्हणून सांगणार, मी मराठी माणसांसाठी लढणार. अरे काय परिस्थिती करून ठेवलेली आहे. त्यामुळे पैसा, एकीकडे पैशांचा खेळ चालू आहे, एकीकडे आपली विचार आणि ह्याला त्यांनी तिलांजली दिलेली आहे.
त्याच्यामुळे या वेळच्या निवडणुकीमध्ये पैशावरच चालतील आणि पैसा जर आणत असतील तर त्याबाबत निवडणूक आयोगाकडे ही तक्रार उद्या केली जाईल. कर्नाटक आणि तेलंगणा या बॉर्डरच्या बाबत आणि विदेशातनं येणाऱ्या पैशावर कंट्रोल राहावं आणि त्याची सर्व तपशीलवार माहिती मिळावी आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. गुजरात बॉर्डर तसंही हे लोक मग विरोधकांनीच सांगितलंय की महाराष्ट्रातनं पुष्कळ उद्योगधंदे जात आहेत म्हणून. मग उद्योगधंदे जाणारे कधी असे पाठवणार नाहीत ना. नाही, चालू कशाला राहायला पाहिजे. गुजराती समाज आमच्याकडे भरपूर आहे. गुजरातची लोक यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचा पण हात आहे. फक्त मतदानापुरते केम छो करून चालत नाही. केम छोचे वरळीमध्ये बोर्ड लिहून चालत नाहीत. सर, हिंदी में महाविकास आघाड़ी की शेड्यूल घोषणा अब तक नहीं हो पाई है, जैसे कि आपने कहा नाना पटोले को अलग थलग कर दिया गया है. जरा उसको नाना पटोले ये अभी तक कांग्रेस को लीड कर रहे थे. काम भी उन्होंने किया, काम चालू है. एक विरोधी पक्ष भी ऐसा होना चाहिए कि जिस विरोधी पक्ष का नेता अपने ढंग से काम करते वक्त सरकार के ऊपर कोई अंकुश रखे. लेकिन सडनली अभी जो सिर्फ सीटों का बंटवारे के ऊपर नाना पटोले इनको बाजू पे कर दिया है और पूरा चार्ज बाला साहेब थोरात इनके पास दिया है. ये कोई मेरिट की बात है या कोई लेन देन की बात है या मुख्यमंत्री का चेहरा दिखाने की बात है. अगर मुख्यमंत्री का चेहरा अगर दिखाया तो उनके ऊपर कोई जिम्मेदारी दी है कि हर मंथ में इतना ही पैसा आना चाहिए और वो जिम्मेदारी नाना पटोले नहीं ले रहे थे, बाला साहेब थोरात लेने तैयार हुए, उसके लिए हुआ है. ऐसे अनेक सवाल उसमें निकलेंगे कि ये लोगों ने बाला साहब थोरात इनके पास जो काम दिया है या उबाटा के जो प्रवक्ता बार बार नाना पटोले उनके ऊपर जो आरोप करते थे तो उसकी वजह से हुआ है क्या, ये भी लोगों के सामने आना चाहिए. और रही बात पैसों की, ये तेलंगाना और कर्नाटक बॉर्डर की हमने बात की है. ये दोनों बॉर्डर सील होने चाहिए और इंटरनेशनल फंडिंग जो आ रही है महाविकास आघाड़ी के लिए, स्पेसिफिकली कांग्रेस के लिए, उसकी जांच होनी चाहिए. सर, माहिम शिफ्ट को लेकर क्या बोलेंगे? क्या वहाँ पे दुराकुश्ती होगी माहिम शिफ्ट को लेकर? नहीं, माहिम की जो हमारे जो सिटिंग एमएलए है सदा सरवणकर जी, उनका टिकट कल के यादी में उनका नाम है, अनाउंसमेंट हो चुकी है. वहाँ पर राज ठाकरे इनके सुपुत्र अमित जी वहाँ पर उतरे हैं मनसे की तरफ से. हम वेलकम करेंगे. जनता जिसका काम है, जनता ज़रूर देखेगी कि काम किसने किया है, काम करने वाले हैं, उसके ऊपर से वोट मिलेंगे. पावसकर साहेब, असं असतं की आपणच घराणेशाहीवरती विरोध करता, मुख्यतः काँग्रेसवरती तुम्ही आरोप केलाय. मात्र यादी जी तुमची जाहीर झाली आहे ती घराणेशाहीलाच दिली आहे. मग घराणेशाही दिल्यामुळे निष्ठावंत कार्य करताय, त्याच्यावरती कुठेतरी अन्याय होत नाही का? किंवा तुम्ही घराणेशाहीवरती आरोप करताय, दुसरी वेळेस तुम्ही उमेदवार देताय, मग हा विरोधाभास नाही आहे का? घराणेशाहीचा आम्ही आरोपही करत नाही आहे आणि घराणेशाहीला ज्या लोकांना मिळालं आहे, जे सिटिंग एमएलए आहेत, जे राहिलेले आहेत, ज्याच्या वडिलांनी काम केलं आहे ते राहिले आणि त्यांच्या मुलाला मिळालं असेल तो त्याचा अधिकार राहतो. त्यांना जर मतदार मानतायत त्यांना द्यावं लागेल. हा घराणेशाही आणि घराणेशाहीचा आरोप नाही. हा आरोप आम्ही केला आहे. हा जे अमित ठाकरे यांना जी उमेदवारी दिल्यानंतर 2019ला आदित्य ठाकरे वरळीतनं उभं राहिल्यानंतर राज ठाकरेंनी तिकडे उमेदवार देणं नाकारलं होतं. आज एक घराणेशाही म्हणून नाही, पण शेवटी बाळासाहेब एक शब्द बोलले होते, नातेवाईक आणि नातेवाईट, ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. कधीतरी त्याच्यामध्ये त्यांचा एक व्हिडिओ आपल्याला मिळेल. त्यांनी आपलं घराणं जपलं, त्यांनी आपले संबंध जपले, पण आज अमित ठाकरे उभं राहिल्यानंतर यांनी ताबडतोब कॅन्डिडेट देऊन मोकळे झाले. त्याच्यामुळे राजकारणामध्ये घराणेशाही असं मी म्हणणार नाही. आल्यानंतर राजाचा बेटा म्हणजे राजाचा मुलगा राजा झाला पाहिजे असं नाही आहे. काम करणारा राजा होईल. पण संदीपान मुंबईच्या मुलाला कोण ओळखतंय किंवा वायकरांच्या पत्नीला कोण ओळखतंय? तिकडे ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत, मग त्यांच्यावरती अन्याय नाही काय? किंवा तुमची दुपट्टी भूमिका नाही आहे का? आमची दुपट्टी भूमिका बिलकुल त्याच्यावर नाही आहे. कारण वायकरनी केलेलं काम आणि वायकर खासदार झाल्यानंतर त्यांची पत्नी ही त्यांचा कारोबार ती सांभाळत होती इकडे. आणि ज्या पद्धतीने
तिकडच्याच कार्यकर्त्यांनी जर सांगितलं असेल की वायकर साहेबांच्या पत्नीला द्या, आम्ही त्यांच्यावर 4 टर्म त्यांनी काम केलं आहे म्हणून आम्हाला त्या पाहिजेत, तर त्यांना आम्ही नाराज करायचं का? पदाधिकाऱ्यांना नाराज नाही करता येत. पदाधिकाऱ्यांची जर मागणी असेल तर त्यांना नाराज करता येणार नाही. मतदान कोण करणार आहे? जनता करणार आहे. पदाधिकारी लोकांपर्यंत जाणार आहेत आणि त्यांना कसं काय नाराज करणार? आणि त्यांना नाराज करून फक्त काहीतरी एक वेगळं दाखवण्यासाठी म्हणून कारण वेगळं काढण्यात अर्थ नाही राहणार. साहेब, आपण पदाधिकाऱ्यांना नाराज करणार नाही म्हणताय, पण ठाण्यात आणि कल्याणमध्ये पदाधिकारी नाराज आहेत आपल्या पद्धतीने. मला वाटत नाही. कालही रात्री कल्याणचे पदाधिकारी आले होते. ठाण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण कल्याणचे लोक आली होती, त्यांना आम्ही भेटलो होतो. मी स्वतः काल त्यांना रात्री भेटलोय. असा कुठचाही त्यांनी नाराजीचा सूळ काढलेला नाही आहे. जे आम्हाला मुख्यमंत्री महोदय म्हणजे एकनाथ शिंदे साहेब सांगतील तो आमचा उमेदवार असेल, कारण ते नेतृत्वाला मानत आहेत, त्यांच्या विचाराला मानत आहेत, त्यांच्या ध्येय धोरणाला मानत आहेत. पदाधिकारी त्याच्यातनं उभा राहतो आणि पदाधिकाऱ्याबरोबर असलेली जनता ही त्या विचारांवर असते. राजकारण विचारांवर चालतं. घराण्यातल्या किंवा घरातल्या फक्त पैशावर खुर्चीवर चालत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.